अगं तन्वी ये तन्वी, माझे सॉक्स कुठं आहेत? किती वेळा सांगितलं हिला माझ्या वस्तू मला व्यवस्थित लागतात. तरीही ही बाई अशीच तो पुटपुटत बोलला, अगं कुठे आहेस, मेलीबिली नाहीस ना? असं म्हणत राजीव थेट किचनमध्ये आला आणि पाहतो तर काय, तिथे ती नव्हतीच. ती किचनमध्ये नव्हती हे पाहून आता तर त्याच्या डोक्यात राग आला. अन किचनमधून तो 20 वर्षाच्या अपूर्वाच्या रूममध्ये तो तन्वीला पाहायला गेला. बहुधा ही तन्वी लेकीच्याच रूममध्ये असेल. अन पाहतो तर काय, चक्क ती तिथेही नव्हती. अपूर्वा झोपली होती, त्यामुळे तिला तिची आई कुठं आहे माहीत असण्याचा प्रश्नच नाही. असं म्हणून तो शेवटी हॉलमध्ये आला. तितक्यात किचनमधून गरमागरम चहा घेऊन तन्वी आली. दिसायला अगदी 4 चौघींसारखी होती, पण पाक कलेत मात्र 4 चौघीत उठून दिसणारी ही तन्वी. अहो हा चहा घ्या, चेहऱ्यावर स्मितहास्य करीत ती म्हणाली. त्याने तो चहाचा कप तिच्या हातातून घेतला व जोरात फेकून दिला आणि आवाज चढवून म्हणाला, कुठं खपली होतीस एवढ्या सकाळी सकाळी? किती वेळ झालं तुला मी वेड्यासारख्या हाका मारतोय. कामे आहेत की नाही तुला? हिंडायचे नुसते जनावरासारखे? असं राजीव म्हणाला. घाऱ्या डोळ्यातलं आपलं दुःख लपवत तन्वी राजीवला म्हणाली, अहो आज आपला दूधवाला दादा आला नाही ना. काल रात्री तुम्हाला आवडते म्हणून शेवयांची खीर केली होती, त्यामुळे दूध संपलं होतं. म्हणून आज सकाळी लवकर उठून खाली दूध आणायला गेले, पण तिथे भली मोठी रांग होती, त्यामुळे थोडा वेळ लागला. आणि आत्ता तरी फक्त 8:30च वाजले आहेत. तुम्हाला 9ला जायचं असते ना, अजून उशीर झालेला नाही. हे सगळं ती हसत हसत म्हणाली. तेवढ्यात राजीव चिडून म्हणाला, बास बास, मला अक्कल शिकवू नकोस. जा जा ही फरशी पूस व मला अजून एकदा चहा आणून दे. बरं आणते हो, तन्वी म्हणते. राजीव चहा पितो व ऑफिसला निघून जातो. अगं माझं पिल्लू ग, ते उठलं का बाळ माझं? असं म्हणत दूध घेऊन अपूर्वाच्या खोलीत येते व तिला उठवत असते. ए मला अजून झोपायचंय ग, तू का आलीस मला उठवायला? तुला माहितीये ना मला रात्री झोपायला उशीर होतो, त्यात दिवसभर शाळा क्लास यांत धावपळ असते माझी, तरीही तू का ग मला उठवतेस? तन्वी, अगं बाळा, लवकर उठणं ही चांगली सवय नाही का? अपूर्वा, हो आहे ना, तुझ्यासारख्या रिकामटेकड्या बायकांसाठी आहे ही चांगली सवय. दिवसभर घरात कुठे काय काम असते तुला आई? स्वयंपाक धुणे भांडी बस झालं. तन्वी, बरं बाई मी रिकामी आहे. असं म्हणून ती खोलीतून बाहेर येते. मुळात तन्वी ही अस्सल गृहिणी असते. मोठाच्या मोठा बंगला असूनही नवलची गोष्ट म्हणजे बंगल्यात एकही नोकर माणूस कामाला नाही. काटकसर करणं हा तिचा स्थायी स्वभाव असतो, त्यामुळे ती नोकर चाकर ठेवण्यास नकार द्यायची. स्वयंपाक करणं, धुणे भांडी करणं, अख्ख्या बंगल्याची दररोज स्वतः साफसफाई करणं, शिवाय बागकाम करणंही ती एकटीने करायची दररोज न चुकता. इतकंच नव्हे तर तिच्या लाडक्या लेकीचे कपाटही तीच आवरायची. तिचा दररोजचा दिनक्रम सकाळी 4 वाजता उठणे, प्रातःविधी उरकून सडा आवरणे, त्यानंतर संपूर्ण बंगल्यातील केर काढण्यासाठीच तिला जवळजवळ 2 तास लागायचे. इतका मोठा आवारा होता बिचारी. कधीही तिची कंबर दुखत असल्याचे तिने कोणालाच सांगितले नाही. केर काढून झाला की लगेच ती स्नान करून देवपूजा करून बरोबर 6:30च्या ठोक्याला स्वयंपाकघरात प्रवेश करायची व विजेसारखी स्वयंपाक करायची. पोरीची आवडती भाजी नवऱ्याच्या आवडीनिवडीचे करून दररोज जेवणात स्वीट डिश करायची. कधी खीर, कधी गुलाबजामुन, तर कधी बासुंदी. दररोज हा अगदी दररोज. स्वयंपाक झाला की नवऱ्याला बेड टी लागतो म्हणून तो त्याला द्यायचा, तोवर इकडे नाश्त्याचे पाहायचे. बापरे, एवढं सारे करताना तिच्या चेहऱ्यावर कधीच अटी यायची नाही. आज संध्याकाळी अपूर्वाच्या मैत्रिणी घरी येणार होत्या, त्यामुळे तिने आईला सांगितलं की आई आज काहीतरी चांगलं खायला कर हा, आणि वेगवेगळे पदार्थ कर, असंही तू घरात रिकामी तर बसून असतेस. संध्याकाळी 6 वाजता राजीव घरी आला. पाहतो तर काय, घरात अपूर्वाच्या मैत्रिणी. त्याने मुलींकडे पाहून स्मित हास्य केले व हाय करून तो फ्रेश होण्यासाठी आत रूममध्ये निघून गेला. इकडे तन्वीने चहा ठेवलाच होता, तितक्यात अपूर्वाची एक मैत्रीण म्हणाली, काकू भूक लागलीय, काहीतरी खायला आणता? जरा तिखट आणा हा. आणते ग, असं म्हणत तिने छान दडपे पोहे आणि मस्त चटकदार भडंग आणलं. शी, हे काय अपूर्वा, तुझ्या आईला वेस्टर्न फूड बनवता येत नाही? अगं आधी सांगितलं असते तर माझ्या मम्मीने मस्त मेक्सिकन फूड ऑर्डर करून दिले असते ना. आता मात्र अपूर्वा जाम चिडली तिने त्या साऱ्या जणींसमोर. आई, हे काय ग, तुला वेगळं काय बनवता आलं नाही का? दिवसभर तर रिकामी असतेस, तुला काय होते ग नवीन पदार्थ बनवायला? आता मात्र शांत तन्वी भडकली. तिच्या सहनशक्तीचा अंत झाला अन म्हणाली, होय, मी दिवसभर रिकामी असते. सकाळी लवकर उठून तुम्ही दोघे उठण्याच्या आत चहा तयार करून ठेवते. होय ग, मी रिकामी असते म्हणून तर सकाळी सकाळी मलाच वेळ जात नाही.
म्हणून नाश्ता करून ठेवते. होय ग, मी रिकामीच. इकडे तिकडे कसेही पडलेले. तुझे कपडे व्यवस्थित तुझ्या कपाटात लावते. होय, मी रिकामीच असते. बागेतील फुले दररोज टवटवीत दिसतात. दररोज त्यांना पाणी घालते, त्यांची काळजी घेते. हो ग बाळा, मी खरंच घरी रिकामी असते. तुला डब्यात काय द्यावे, काय नको, संध्याकाळी घरी आल्यावर काय नवीन करावे, हा सगळा विचार करते. हो ना, मला कुठे काम असते. मी खरंच ग एकटी रिकामी असते. हो, खरंच मी रिकामी असते, म्हणून तर तुला रात्री काढा देते, सर्दी खोकला येऊ नये म्हणून. बरोबर ग बाळा, मी रिकामीच आहे, कारण मी बाहेर जाऊन जॉब करत नाही ना. तुझ्या मैत्रिणीच्या आयासारखी मी पैसे कमवून घरी आणत नाही. हे सारे बोलताना तिच्या तर डोळ्यात पाणी येतच होते, पण अपूर्वलाही मेल्याहून मेल्यासारखे झाले होते. कोपऱ्यातून हळूच राजीव ही सारे ऐकत होता. त्यालाही त्याची चूक उमजली. अपूर्वाने मैत्रिणीला तुम्ही निघा असं सांगितले व म्हणाली, होय, माझी आई घरी असते, म्हणून माझे घर आज जिवंत आहे. माझ्या घरातील प्रत्येक गोष्टीला आईचा स्पर्श आहे. ह्या साऱ्या पेंटिंग तिने बनविल्यात. तिने या भिंतींना बोलके बनवलंय. राजीव आणि अपूर्वा दोघांनीही तन्वीची क्षमा मागितली. आम्हाला दोघांनाही माफ करशील? खरंच उलट आमच्यापेक्षाही तुला खूप काम असते ग. खरंच स्वतःच्या जगात आम्ही दोघे बुडून गेलो की तुझी कदरच ठेवली नाही गाई. माफ करशील ना मला व बाबांना? तन्वी म्हणाली, प्रत्येक बाई ही स्वतःचे घर चालवण्यासाठीच काम करते. फरक इतकाच आहे की जॉब करणाऱ्या स्त्रिया त्या कामाचा मोबदला घेतात, पण मी 4 भिंतीच्या आत राहून हे सारं करते. त्यामुळं मी कामावाल्या लोकांना द्यायला लागणारा मोबदला वाचवते. असं म्हणून मायले की गळ्यात पडतात. तेवढ्यात आतून राजीव तिघांसाठी मस्त चहा करून घेऊन येतो. तिघेही मस्तपैकी हसत चहा पितात व राजीव म्हणतो, तू दिवसभर कामात असतेस, दमतेस, त्यामुळे दररोज संध्याकाळचा चहा मी तुला बनवून देईन. अगदी न चुकता, प्रॉमिस माझ्या प्राणप्रिय पत्नी ग. कथा आवडली असेल तर कॉमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.